नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण घेऊन आलो आहोत वेग, वेळ, अंतर या चॅप्टरचा भाग 2. पहिल्या भागात आपण बेसिक कन्सेप्ट समजून घेतल्या होत्या, पण आजच्या या भाग 2 मध्ये आपण पोलीस भरतीला आणि स्पर्धा परीक्षांना प्रत्यक्षात विचारले जाणारे प्रश्न आणि ते कमीत कमी वेळेत शॉर्ट ट्रिक वापरून कसे सोडवायचे हे सोप्या भाषेत शिकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. वेळ, अंतर या टॉपिकचा पार्ट 2 आज आपण पाहतो आहोत. पार्ट 1 मध्ये आपण काही महत्त्वाची सूत्रे आणि बेसिक एक्झाम्पल पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा जे फॉर्म्युले सांगितलेले आहेत त्याची रिव्हिजन करूया थोडक्यात. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. त्यानंतर महत्त्वाचा जो फॉर्म्युला आहे किलोमीटर पर हवरचे ज्यावेळी आपण मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करतो, म्हणजेच मोठ्याकडून जेव्हा छोट्याकडे येतो त्यावेळी 5/18 मल्टिप्लाय करतोय स्पीडला. ओके. किंवा मीटर पर सेकंडमधून ज्यावेळी आपल्याला किलोमीटर पर हवरमध्ये यायचं आहे, म्हणजे मोठ्याकडे यायचं आहे, तर आपण मल्टिप्लाय करतो मीटर पर सेकंडला 18/5ने. हेही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग यावरचे एक्झाम्पल आज आपण पाहणार आहोत. तसेच सापेक्ष वेग म्हणजे काय? आता हा आहे ए, हा आहे बी ठिकाण, हे दोन ठिकाण आहेत आणि रेल्वे जर एखादी आगगाडी ए टू बी जात आहे आणि दुसरी आगगाडी जर बी टू येत आहे, बी टू ए या डिरेक्शनने येत आहे, म्हणजेच अपोजिट डिरेक्शनने येत असेल तर रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग काय घेतोय? अपोजिट विरुद्ध दिशेने असतील तर दोन आगगाडी विरुद्ध दिशेने असतील तर V1 प्लस V2 हा काय असतो? त्यांचा जो वेग असतो त्यांचे ॲडिशन करतो ज्यावेळी दोन आगगाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने येतात. आणि तसेच सापेक्ष वेग एकाच दिशेने येत असतील तर, म्हणजे एकाच दिशेने दोन्ही आगगाड्या जर जात असतील, म्हणजेच ए बी हा ट्रॅक आहे, तर ही V1 स्पीडने याच ए टू बी जात आहे आणि दुसरी जी रेल्वे आहे ती V2 या स्पीडने ए टू बी हे अंतर कापत आहे. त्यावेळी रिलेटिव्ह स्पीड मात्र V1 मायनस V2 असा असतोय. बरोबर. हे एक बेसिक एक्झाम्पल आहेत. यावरचे आपल्याला आज क्वेश्चन बघायचे आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा जो पॉईंट आपण पाहिलेला आहे तो म्हणजे आगगाडी जेव्हा एखादा पूल, बोगदा किंवा प्लॅटफॉर्म ओलांडत असेल त्यावेळी रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी किंवा त्या पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी, बोगद्याची लांबी हे जे असणार आहे ते अंतर आपण कन्सिडर करतो. ओके. आता जेव्हा आगगाडी ए ते बी डिस्टन्स जाताना जेव्हा एखादा मनुष्य किंवा व्यक्ती एखादं झाड किंवा एखादा खांब ओलांडत असेल त्यावेळी जे अंतर असतं ते फक्त काय असतं? रेल्वेची लांबी बरोबर रेल्वेची लांबी असते. हे इतके जर फॉर्म्युले आपल्याला माहीत असतील तर आपण या चॅप्टरवरचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही, ही गॅरंटी आहे. चला प्रश्नांकडे वळूया आता. क्रमांक 6. 300 मीटर लांबीच्या आगगाडीस 678 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ लागतो, तर पुलाची लांबी किती मीटर असेल? ओके. 300 मीटर लांबीची आगगाडी आहे आणि तिला पूल ओलांडायचा आहे. अशा वेळी आपण डिस्टन्स काय घेतोय, अंतर काय घेतोय? अंतर जे घेतोय आत्ता पाहिलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे, तर आगगाडीची लांबी प्लस त्या पुलाची लांबी म्हणजेच अंतर घेतोय. आता आगगाडीची लांबी जी दिलेली आहे ती आहे 300 मीटर, म्हणजे मीटरमध्ये दिलेली आहे. आता आपल्याला वेग दिलेला आहे तो आपल्याला काय करावं लागेल? मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. 78 किलोमीटर पर हवर आहे. आपल्याला हा मीटर पर सेकंडमध्ये 78 किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं आहे, म्हणजेच मोठ्याकडून छोट्याकडे जायचं आहे. छोट्याकडे जायचं आहे म्हणजेच काय करतोय आपण? 5/18 मल्टिप्लाय करतोय 78ला. आता याचं मीटर पर सेकंड काय येणार आहे?
साइन 3 65 डिवाइड 3 मीटर पर सेकंदमध्ये येणार आहे हे. हा आलेला आहे वेग, अंतर आहे आपल्याकडं. त्यानंतर वेळ दिलेला आहे त्यांनी 1 मिनिट. आता 1 मिनिट म्हणजेच आपण सगळं जे करतो आहोत ते मीटर पर सेकंदमध्ये करत आहोत. आता अंतर मीटरमध्ये आहे, बरोबर. 300 मीटर अधिक पुलाची लांबी यल धरूया आपण. 300 अधिक यल, पुलाची लांबी आपल्याला काढायची आहे. आता हे कशामध्ये आहे? मीटरमध्ये आहे. आता त्यानंतर वेग जो आहे तो मीटर पर सेकंडमध्ये आहे. मग आता जो वेळ दिलेला आहे आपल्याला 1 मिनिट, तो सुद्धा आपल्याला कशात कन्व्हर्जन करावं लागेल? सेकंदमध्ये. आता 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. त्यानंतर आपण या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू पुट करतोय. अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. वेग आहे 65 डिवाइड 3, वेळ आहे 60 सेकंद, अंतर आहे 300 प्लस यल. यल आपल्याला काढायचा आहे. 3 दोन्ही 6, 0, 65 गुणुले 20 वजा 300 बरोबर यल असेल 1300 वजा 300, 1000 मीटर त्या पुलाची लांबी असेल. 1000 मीटर त्या पुलाची लांबी असेल, बरोबर. आपलं उत्तर असेल 1000 मीटर. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 7. एक आगगाडी ताशी 100 किलोमीटर वेगाने जाते. प्रत्येक 75 किलोमीटर अंतरानंतर ती 3 मिनिट थांबते. तर तिला 600 किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? असा प्रश्न आहे. एक आगगाडी ताशी 100 किलोमीटर वेगाने जाते. ओके, म्हणजे ताशी 100 किलोमीटर वेगाने म्हणजे 1 तासात ती 100 किलोमीटर जाणार आहे. असे तिला 600 किलोमीटर अंतर पार करायचं आहे आणि प्रत्येक 75 किलोमीटर नंतर ती 3 मिनिटं थांबणार आहे, बरोबर. आता हा जो दिलेला आहे त्याने वेग दिलेला आहे. वेग काय आहे? 100 किलोमीटर पर हवर. आता इथे काय सांगितलेलं आहे? 75 किलोमीटर, 600 किलोमीटर डिस्टन्स तिला जायचं आहे. आता 75 किलोमीटर नंतर ती 3 मिनिट थांबणार आहे दर 75 किलोमीटर नंतर. म्हणजे 600 भागिले 75 असे किती टप्पे होतील? 15 चोक 60, 8 टप्पे होतील, बरोबर. 8 मध्ये सुरुवातीचा टप्पा आपण कन्सिडर करणार नाही, म्हणजेच 7 वेळा 8 वजा 1, 7 वेळा हा जो आहे तो सुरुवातीचा टप्पा आहे. किंवा जो लास्ट आहे तो आपण कन्सिडर करणार नाही. आता इथे 3 मीटर थांबणार आहे, पुन्हा 75 किलोमीटर 3 मिनिटं थांबणार आहे, पुन्हा 3 किलोमीटर, पुन्हा 3. 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटी आपण कन्सिडर करणार नाही, कारण हे 3 मिनिटं पोचायच्या आधी ते फायनल डेस्टिनेशनला पोचलेलं असणार आहे. त्यामुळे हे -1 करतोय आपण, म्हणजेच 7 वेळा, बरोबर. 7 वेळा 3 मिनिटं थांबणार आहे, म्हणजे 7 गुणिले 3 21 मिनिटं तिला तो प्रवास करायला एक्स्ट्रा 21 मिनिटं लागणार आहेत, कारण थांबलेला वेळ किती आहे? 21 मिनिट आहे. आता हा वेळ आपण नंतर कन्सिडर करणार आहोत. आता आपल्याकडे वेग आहे, ओके, अंतर आहे, म्हणजेच वेळ काढूया पहिला. वेळ बरोबर 600 भागिले 600 किलोमीटर अंतर आहे आणि वेग आहे 100 किलोमीटर पर हवर, म्हणजे 6 तास झाले आणि थांबलेले जे टाईम आहे तो काय असणार आहे? 21 मिनिटं. म्हणजे 6 तास 21 मिनिटं 600 मीटर अंतर कापण्यास त्या आगगाडीला 6 तास 21 मिनिटे एवढा वेळ लागेल. इथपर्यंत तुम्ही जर माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 8. 2 व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर प्रति तास व 15 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने जातात, तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किलोमीटर दूर असतील? आता एकाच दिशेने जात आहे, समजा A to B, त्या दोन्ही एकाच दिशेने जात आहेत व्यक्ती. पहिली जी व्यक्ती आहे ती 12 किलोमीटर प्रति तास आणि दुसरी जी व्यक्ती आहे ती 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच दिशेने जात आहेत. तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किलोमीटर दूर असतील, असा प्रश्न असतो.
तर आता इथे त्या एकाच डिरेक्शन जात आहेत, म्हणजे अंतर त्याने दिलेलं किती आहे? अंतर दिलेलं आहे, त्या दोघींमधील अंतर आहे 45 किलोमीटर. आणि आता इथं सापेक्ष वेग काढावा लागणार आहे. एकाच डिरेक्शनने जाताना आपण काय करतो? V1 मायनस V2. आता मोठा कोणता आहे यातला? तो V1 कन्सिडर करायचा. 15 वजा 12 3 किलोमीटर पर हवर. ओके. आणि हा आपला अंतर आहे, म्हणजेच त्यांना अंतर भागिले हा झाला वेग, सापेक्ष वेग. वेळ काढायचा आहे किती तासानंतर? 45 किलोमीटर एकमेकांपासून दूर असतील, म्हणजेच वेळ काढायचा आहे अंतर भागिले वेग. अंतर आहे 45 किलोमीटर, सापेक्ष वेग म्हणजे वेग आहे 3, 15 तास आपलं उत्तर असेल. 15 तासानंतर त्या एकमेकींपासून 45 किलोमीटर अंतर दूर असतील. प्रश्न क्रमांक 9 पाहतोय आपण आता. क्रमांक 9, 270 मीटर लांबीची आगगाडी ताशी 30 किलोमीटर व 240 मीटर लांबीची आगगाडी ताशी 24 किलोमीटर वेगाने एकमेकींच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील? सुरुवातीला जे आपण पाहिलेलं आहे, एखादी आगगाडी एखादा बोगदा किंवा पूल किंवा प्लॅटफॉर्म ओलांडत असेल तर अंतर बरोबर त्या रेल्वेची लांबी अधिक त्या बोगद्याची लांबी किंवा पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी आपण कन्सिडर करतोय. आता इथे काय सांगितलेलं आहे? 200 मीटर लांबीची आगगाडी आहे, ती ताशी 30 किलोमीटर पर हवर हा तिचा वेग आहे. ओके. हा आहे वेग आणि हे आहे लांबी. ती आगगाडी जी आहे ती 240 मीटर लांबीच्या आगगाडीला ओलांडणार आहे, म्हणजेच अंतर काय होणार आहे इथं? ही जी 240 मीटर लांबीची जी आगगाडी आहे ती 24 किलोमीटर पर आवर या वेगाने येत आहे. दोघी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहेत. आता आपण ज्यावेळी बोगदा, पूल, प्लॅटफॉर्म ओलांडत होतो त्यावेळी काय करत होतो? ह्या रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी करत होतो अंतर बरोबर. आता इथे आपल्याला अंतर बरोबर काय करावे लागेल? त्या दोन्ही रेल्वे एकमेकांना ओलांडणार आहेत, म्हणजेच अंतर बरोबर 200 म्हणजे पहिल्या आगगाडीची लांबी अधिक दुसऱ्या आगगाडीची लांबी. आता याचं उत्तर येईल 440 मीटर. हे असेल आपलं अंतर असेल. वेग दिलेला आहे त्याने इथं. पहिल्या आगगाडीचा V1 आहे, दुसऱ्या आगगाडीचा V2 कन्सिडर करूया. आता इथे सापेक्ष वेग काढावा लागेल. त्या विरुद्ध दिशेने जात आहेत एकमेकाच्या, त्यामुळे सापेक्ष वेग जो रिलेटिव्ह स्पीड काय येणार आहे? V1 प्लस V2. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर त्यांच्या वेगांचीही ॲडिशन करतोय आपण. V1 आहे 30, V2 आहे 24, म्हणजे 54 किलोमीटर पर आवर आपला वेग आला. आपल्याकडे अंतर आहे, वेग आहे. आता त्या एकमेकांना किती वेळेत ओलांडतील असा प्रश्न आहे, म्हणजे वेळ काढायची आहे. वेळ काय असणार आहे? अंतर भागिले वेग. अंतर आहे 440 मीटर. आता इथे आपल्याला वेग जो दिलेला आहे तो किलोमीटर पर आवरमध्ये दिलेला आहे. तो आपल्याला 54 किलोमीटर पर आवरचा मीटर पर सेकंडमध्ये आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ज्यावेळी किलोमीटर पर आवरचं आपण मीटर पर सेकंडमध्ये करतोय, म्हणजे छोट्याकडे येतोय, म्हणजे 5/18 मल्टिप्लाय करायचं 54ला. 54 गुणिले 5/18 15 मीटर पर सेकंड वेग असेल. आता इथे 54 आपण घेत नाही, तर 440 मीटरमध्ये अंतर आहे. 54 किलोमीटर पर आवरचं आपण काय केलेलं आहे? 15 मीटर पर सेकंड केलेला आहे. तर इथे 270 आहे पहिल्या आगगाडीची लांबी, 270 आहे आणि दुसऱ्या आगगाडीची लांबी 240 आहे. तर यांचे बेरीज किती होणार आहे? 510 होईल, बरोबर. 510 म्हणून इथे आपण लिहितोय 510 मीटर भागिले 15. 15 त्रिक 45, 15 चोक 60. 34 सेकंड हा काय झाला? वेळ लागणार आहे त्या दोन्ही आगगाड्या एकमेकास ओलांडण्यासाठी. ओके. 34 सेकंद आपलं उत्तर असेल. चला बोलूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 10, एक व्यक्ती ताशी 64 किलोमीटर वेगाने 160 किलोमीटर अंतर कापतो, तर 80 किलोमीटर वेगाने पुढील 160 किलोमीटर अंतर कापतो.
एकूण 320 किलोमीटर अंतर कापण्यास लागणारा सरासरी वेग किती? तर 160 किलोमीटर सुरुवातीचे कापण्यासाठी तो 64 किलोमीटर वेगाने कापतोय. म्हणजे वेळ किती लागणार आहे? 20/8, 4 दुणे 8, 4 24. तर 2.5 तास लागेल. त्यानंतर दुसरा पुढील जे 160 किलोमीटर अंतर आहे तो 80 किलोमीटर वेगाने म्हणजेच 2 तास त्याला लागणार आहेत. आता सरासरी वेग काढायचा आहे म्हणजेच काय करतोय आपण याची ॲडिशन करतोय. 4.5 तास. म्हणजे दुप्पट आहे. तर 160 किलोमीटर प्लस 160 किलोमीटर असं 320 किलोमीटर अंतर काढायचं आहे आपल्याला आणि वेळ किती दिलेला आहे? आपण किती काढलेला आहे? 4.5 तास. आता सरासरी वेग कसा काढतोय आपण? तर डायरेक्ट इथं आपण काय केलेलं आहे? अंतर 320 घेतलेलं आहे, वेळ घेतलेला आहे 4.5 तास. आता याचं उत्तर काय येणार आहे? 320 भागिले 4.5, 15 दुणे 30, 15 त्रिक 45, 15 दुणे 30, 15 एके 15, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45 म्हणजे 5ची इथं पुनरावृत्ती होणार आहे. त्यानंतर 3ने डिवाइड करतोय आपण. 3 सत्ते 21, 3 एके 3, 3 एके 3, 3 आठे 24. हे आपलं फायनल उत्तर असेल. किलोमीटर प्रति तास आपलं उत्तर असेल. हे आपलं उत्तर असेल. इथं आपण काय केलेलं आहे सुरुवातीमध्ये? तर प्रत्येक टप्प्याला लागणारा वेळ काढून घेतलेला आहे. त्या वेळाची ॲडिशन केलेली आहे 4.5 आणि अंतर किती घेतलेलं आहे? टोटल हे 160 यांची ॲडिशन केलेली आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 71.18 किलोमीटर पर आवर. कृषी सेवक 2019ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आज जे आपण क्वेश्चन घेतोय ते PYQs आहेत सर्व, तसेच इम्पॉर्टंट आहेत. आगामी परीक्षांना हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत. चला वळूया पुढच्या प्रश्नांना. क्रमांक 11. 300 किलोमीटर अंतरावरील एका ठिकाणी जाताना नरेश तासी 50 किलोमीटर वेगाने जातो आणि येताना ताशी 60 किलोमीटर वेगाने परत येतो, तर त्याच्या एकूण प्रवासाचा साधारण सरासरी वेग काय आहे? आता इथे डिस्टन्स सेमच आहे, 300 किलोमीटर. जाताना त्याचा वेग दिलेला आहे 50 किलोमीटर पर आवर आणि हेच डिस्टन्स तो परत ज्यावेळी येतो आहे तो 60 किलोमीटर पर आवर या वेगाने येत आहे. बरोबर. आता जर 2 कंडिशन आहेत, एक शॉर्ट ट्रिक मेथड इथे यूज करणार आहोत आपण, पण त्याच्यात 2 कंडिशन आहेत. एकच डिस्टन्स म्हणजे जाताना आणि पुन्हा येताना म्हणजे तेच डिस्टन्स आहे. ओके. दुसरं आहे काय? मग जे आपण मागील एक्झाम्पल पाहिलं, एक्झाम्पल नंबर 10 जे पाहिलं ते 2 टप्पे होते. हे 180 आणि हे 180 असे 2 टप्पे होते. पण इथे काय आहे? जातानाचं अंतर आणि येतानाचा स्पीड दिलेला आहे आपल्याला. बरोबर. अशा वेळी सरासरी वेग जो आपण काढतोय तो काय असतोय? फॉर्म्युला यूज करतोय डायरेक्ट आपण. सरासरी वेग बरोबर 2xy डिवाइड x प्लस y. आता x असेल 50 किलोमीटर जातानाचा वेग आणि y असेल 60 किलोमीटर पर आवर. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा, डायरेक्ट आन्सर येईल. 2x किती आहे? 50, y आहे 60, x प्लस y 110 होईल. 50 अधिक 60 110. 600 भागिले 11, 11 पाची 55, पुन्हा 5 उरले, 11 चोक 44, 6, 11 पाची 55, 11 चोक 44, 54.54 किलोमीटर पर आवर हा आपला सरासरी वेग असणार आहे. ही शॉर्टकट मेथड आहे. ओके. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट इथे आहे, ज्यावेळी आपल्याला अंतर दिलेले नसेल. आता इथं अंतर आपल्याला दिलेलं आहे 300 किलोमीटर. आपल्याला अंतर दिले नसेल आणि सेम एक्झाम्पल असेल आणि प्रवासाचा सरासरी वेग फाइंड करायचा असेल. आता इथं जरी वेग सांगितला असेल आणि फक्त वेग दिलेला असेल जाताना आणि येतानाचा आणि अंतर दिलेले नसेल, तर आपण हा फॉर्म्युला आपल्याला मस्ट आहे, हाच आपण वापरू यावेळी. 2xy x डिवाइड x प्लस y. ज्यावेळी अंतर दिलं नसेल त्यावेळी आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. चला वळूया पुढच्या प्रश्नाला.
प्रश्न क्रमांक 12. अरुण व अनु एकमेकांपासून 150 किलोमीटर अंतरावर राहतात, म्हणून ते मध्ये कुठेतरी भेटण्याचे ठरवतात. जर अरुण ताशी 20 किलोमीटर वेगाने आणि अनु ताशी 40 किलोमीटर वेगाने प्रवास करत असेल, तर त्यांना एकमेकांना भेटण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. आता ते 150 किलोमीटर राहतात, दोघा एकमेकांपासून 150 किलोमीटर अंतरावर राहत आहेत, मध्ये कुठेतरी भेटण्याचे ठरवतात. विरुद्ध दिशेने ते येत आहेत. अरुण आहे तो 20 किलोमीटर पर आवर या वेगाने येत आहे आणि अनु 40 किलोमीटर पर आवर वेगाने येत आहे. म्हणजे हा V1 आहे, हा V2 आहे. इथे आपल्याला सापेक्ष वेग काढावा लागणार आहे. अपोजिट डिरेक्शन येतात आहेत, त्यामुळे V1 प्लस दोघे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहेत, त्यामुळे V1 प्लस V2 काय येणार आहे, 20 अधिक 40 60 किलोमीटर पर आवर हा त्यांचा सापेक्ष वेग असेल. आता वेळ बरोबर अंतर भागिले वेग हा फॉर्म्युला आहे. अंतर आहे 150 किलोमीटर डिवाइड वेग आपण सापेक्ष वेग काढलेला आहे तो घेतोय आता. 3×15 3×2 6 2.5 2.5 तास त्यांना एकमेकांना भेटण्यासाठी 2.5 तास लागतील. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग 2? नक्कीच यातल्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला आवडल्या असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.